उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज इथे आलेलो आहोत। आमच्या या प्रभागामध्ये सर्व चाळवजा झोपडपट्टी असा स्लम एरिया आहे। या विभागात अनेक सुखसोयी नाही आहेत, आरोग्य केंद्र नव्हतं। पण 3 वर्षापूर्वी आम्ही लेटर देऊन हे आरोग्य केंद्र बनवण्यासाठी पाठपुरावा केला आणि त्याचं 3-4 महिन्यापूर्वी आरोग्य केंद्र तयार झालेलं आहे। परंतु आजही हे आरोग्य केंद्र इथे धूळकट पडलेलं आहे, जेणेकरून लोकांना सुविधा भेटाव्या ही आमची इच्छा आहे। तसंच या विभागामध्ये अनेक समस्या आहेत। त्याचप्रमाणे इथे पाण्याची टाकीच्या पाठची एक भिंत आहे, वाडे भिंत, ती 3-4 महिन्यापूर्वी पडलेली होती। त्याच्याबद्दल आम्ही पत्रव्यवहार करूनही ती भिंत अजून बांधण्यात आलेली नाही। महानगरपालिका त्याच्यामध्ये टाळवाटाळव करत आहे, सारव करत आहे। तर लवकरात लवकर या आरोग्य केंद्र आणि बाजूची जी वाडे भिंत आहे, जी पाण्याच्या टाकीचं संरक्षण भिंत आहे, तीच बांधून द्यावी अशी पालिकेला नम्र विनंती आहे। अन्यथा 15 दिवसानंतर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ते जन आंदोलन किंवा आमरण उपोषण करणार आहोत। उद्धव बाळासाहेब ठाकरेंची कल्याणपूर्व शहर संघटका मीनाताई माळवे, तर मी या ठिकाणी असं सांगेन की हा जो आमचा विभाग आहे 95 असेल, 103 असेल, 102 असेल, 104 असेल, हा पूर्ण स्लम एरिया आहे। इथे सामान्य म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लोक यांची संख्या जास्त असल्यामुळे इथे सुखसोयी सुविधा जास्त पाहिजे आणि त्यासाठी आमचे जे पदाधिकारी आहेत, आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमचे शाखाप्रमुख सोनवणे साहेब असतील, राज कांबळे असतील, सतत हे मागणी करत असतात, कल्याण डोंबिवलीला पाठपुरावे करत असतात ज्या काही समस्या असतात, परंतु तिकडनं आम्हाला रिस्पॉन्स भेटत नाही आहे। आणि आमची अशी मागणी आहे की सतत जर पाठपुरावा करत असतो तरी देखील कल्याण डोंबिवली का शांत बसलेली आहे, ते अधिकारी का लक्ष देत नाही आहे। आता मागच्या टायमाला आम्ही रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये अश्विनी पाटील म्हणून मॅडम डीन आहे, त्यांच्याशी पण आम्ही भेट घेतली की मॅडम तुम्ही आरोग्याची आता जी आरोग्याची गरज आहे आणि तिथे आमच्या इथे आमच्या पदाधिकाऱ्यांनी जे काही दिलेलं आहे, म्हणजे हा जो पाण्याच्या टाकीचा 95चा जो विभाग आहे इथेचे आता तुम्ही ते दाखवलेले आहे कल्याण डोंबिवली महानगर, हा 4-5 महिन्यापासून असं जसं आमचं सांगितलेलं आहे, लोकही बघतात, लोकांना अपेक्षा आहे की हे कधी चालू होणार, कधी आम्हाला सुविधा भेटणार। आज बघा, आज आपण बघतोय कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, जिकडे तिकडे आज लोक आज ह्या ठिकाणी खडेगवली साईडला तिकडे लोक जातात, काहींना तिकडे सुविधा भेटत नाही आहे कारण टायमिंग संपला जातो। तर इथे लवकरात लवकर त्यांनी चालू करावं आणि लक्ष द्यावं, नाही तर आमच्या सोनवणे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला खरोखर महिला आघाडीतर्फे मोठं आंदोलन करावं लागेल। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।